कोपरगाव शहरातील रुग्णांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसजेएस हॉस्पिटलचे संचालक CN कातकडे आणि प्रसाद कातकडे यांच्या प्रयत्नाने श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलतर्फे कोपरगाव शहरातील मध्यवर्ती बँक रोड येथे एसजेएस हॉस्पिटल OPD सेंटर सुरू करण्यात आले आहे। या सेंटरचे उद्घाटन गुरुवारी सकाळी प्रसिद्ध उद्योजक कैलास ठोळे, सुधाभाभी ठोळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी एसजेएस हॉस्पिटलचे संचालक चांगदेव कातकडे, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष विजय बंब, उत्तमभाई शहा, सामाजिक कार्यकर्ते योगेश जोगनपुत्रा, लॉ कॉलेजचे संचालक हिरालाल महानुभाऊ, रुग्णालयाचे डॉक्टर सायली ठोंबरे, डॉक्टर चैतन्य खानोलकर, RJS नर्सिंग कॉलेजचे प्रिन्सिपल इर्शाद सर, डॉक्टर प्राजक्ता निराली, उद्योजक विजय कडू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व ज्येष्ठ महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती कमलाबाई भागचंद ठोळे यांच्या स्मरणार्थ महिलांकरिता मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून पुढील आठवड्याभर हे शिबिर सुरू राहणार असून महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा एसजेएस रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला। या नवीन OPD सेंटरमध्ये शहरातील रुग्णांची प्राथमिक तपासणी, वैद्यकीय सल्ला व औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहे। अधिक उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना कोकणप्राण शहरातील श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे। यासाठी रुग्णालयाच्या वतीने मोफत वाहन व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती संचालक कातकडे यांनी दिली आहे। शहरातील नागरिकांना त्यांच्या जवळच प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याने उपचारासाठी होणारी धावपळ आता कमी होणार असून गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास या सेंटरचा मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे। आज कोपरगावमध्ये आपण अर्बन हेल्थ सेंटर सुरू केलेले आहे आणि या निमित्ताने श्री कैलास ठोळे यांच्या मातोश्रीच्या प्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर शिबिर सलग 10 दिवस चालणार असून या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे रोग निदान करण्यात येणार आहे आणि ह्या अर्बन हेल्थ सेंटरमधून ज्या पेशंटला पुढील सुविधा आणि सोयी लागणार आहेत त्यांना जाण्या येण्याची व्यवस्था हॉस्पिटलपर्यंत करण्यात आलेली आहे। हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे MRI आहे, CT स्कॅन आहे, कॅन्सर सेंटर आहे, पेट स्कॅन आहे आणि बाकीचे इतर कॉलेजेससुद्धा आहेत। होमिओपॅथी कॉलेज, आयुर्वेद कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज, फार्मसी आणि आता नव्याने सुरू झालेले MBBS कॉलेजसुद्धा आहे। तर त्याप्रमाणे आपण इथून सर्व आता हे शिबिर जे आहे हे 10 दिवस सलग चालणार असून आपण इथून आपल्या शेजारी असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुद्धा पेशंटला सुविधा देण्यास सुरुवात केलेली आहे। चांदेराव ही फार मोठी तुम्ही सोय आम्हाला करून दिली। 5 वर्ष झालं यांचं हॉस्पिटल ऑलरेडी चालू आहे, परंतु गावाच्या थोडं बाहेर असल्यामुळे गावातल्या लोकांना त्यांच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या उपलब्ध होत नव्हत्या, म्हणून तुम्ही कोपरगावसारख्या या मोक्याच्या जागी इन्व्हेस्टमेंट करून आज ही जी सोय उपलब्ध करून दिली जाण्या येण्याच्या सोयीसह, त्याबद्दल आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात अभिनंदन करूया। आपणाला सर्वांना कल्पना आहे की आज 100 सीट्सचं 100 बेडचं हॉस्पिटल त्यांनी तयार केलेलं आहे आणि ह्या ज्या सवलती देत आहेत आणि सोयी उपलब्ध त्या सर्व विनामूल्य आहेत। आजच्या काळात विनामूल्य सेवा देणं आणि ती पण सगळ्यात चांगल्या प्रतीची सेवा देणं ही काही साधी गोष्ट राहिलेली नाही। आपण बघतो मेडिकलचे खर्च किती वाढलेले आहेत। आत्ताच मला त्यांनी सांगितलं की पेट स्कॅन मशीन ग्रीसवरनं इम्पोर्ट केलं आणि ते मला वाटतं महाराष्ट्रात सेकंड आहे ना, महाराष्ट्रात सेकंड आहे। एक कल्पना करा, इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांनी कोपरगावसारख्या छोट्या ठिकाणी करून ही जी हिंमत दाखवली आणि आपली लोकांची सर्वांची सोय करून दिली, त्याच्याबद्दल त्यांचं त्रिवार अभिनंदन। आपणास कल्पना असेल की कोपरगाव तर सोडून द्या, पण इथं जो ड्रेन आहे राईट फ्रॉम मराठवाडा आणि विदर्भ, मला सांगायला फार आनंद वाटतो की यांचे जर पेशंट आपण जर तिथं जाऊन बघितले तर मराठवाडा आणि विदर्भ तिथून सर्व ड्रेन येतोय आणि याची ख्याती इतकी वाढलेली आहे की आता कोणाला सांगावं लागत नाही। प्रत्येकजण काही झालं तर सरळ कोपरगावला SGSमध्ये जा असं सांगतो। इतक्या थोड्या पिरियडमध्ये इतकं चांगलं नाव करणं हे काही ही अशक्यपरा गोष्ट आणि याची सर्व जे क्रेडिट आहे यांचं सर्व टीमवर्क यांना आपण टाळ्याच्या गजरात देऊया आणि साईबाबाच्या कृपेने बरं का त्यांना अशीच बुद्धी चांगली हो आणि तुम्ही चांगल्यात चांगली सेवा देव आणि गरजू लोकांना तुम्ही मदत करतायत। साईबाबाचे तुम्हाला आशीर्वाद लाभो असं आणि आम्हाला बोलून आमच्या हस्ते जो हा उपक्रम चालू करून दिला
आता आमच्या आईच्या प्रत्येचा जो केला त्याच्याबद्दल बरं सांगतो राव. तुमच्या आमच्या फॅमिलीचे जे अटॅचमेंट आहेत आणि योगायोग बघा, आई गेल्यानंतर पहिला कार्यक्रम जो स्पॉन्सर केला आज तुम्ही केलेला आहे, तर त्याच्यावर पुन्हा ज्येष्ठ नागरिकच्या वतीने आणि ठोळे उद्योग समूहाच्या वतीने आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. आणि यापुढे आपणास काही पण आम्हाला जर काही मदत म्हणा, सेवा म्हणा, काही करण्याची संधी दिली चांगलं तर आम्ही स्वखुशीने देऊ, एवढं तुम्हाला आश्वासन देऊन तुम्ही आम्हाला परत बोलावल्याबद्दल धन्यवाद. शाखा सुरू करायचं, मुख्य शाखेटाईप शाखा सुरू करायचं चांगदेवराव कातकडेंच्या मनात होतं खूप दिवसापासून. दीड वर्षापासून ते प्रत्यक्षात अंमलबजावणी चालू होती, परंतु वेगळ्या वेगळ्या अडचणीमुळं मुहूर्त लांबत गेला आणि आज अचानकपणे या ठिकाणी आपण हे शाखा इथं सुरू करत आहोत. ही शाखा SGS हॉस्पिटलला जे जे उपचार होतील आपले त्या सर्वांचं प्राथमिक डायग्नोसिस या ठिकाणी होईल आणि इथं झाल्यानंतरच तिकडं पेशंट शिफ्ट होईल. म्हणजे पेशंटला बारीक सारीक गोष्टीसाठी तिथपर्यंत जायची गरज भासणार नाही आणि या ठिकाणाहून तिकडं जायची गरज भासली तर या ठिकाणाहून आपण गाडीची व्यवस्था केली.